जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की प्रत्येक दिवस आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, प्रत्येक छोट्या छोट्या क्षणामध्येही आपल्याला आनंद हा शोधता आला पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आनंद हा कुठल्याही बाजारामध्ये, आनंद हा कुठल्याही दुकानामध्ये हा विकत भेटत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जास्त पैसा मिळवण्याकडे, जास्त संपत्ती मिळवण्याकडेही लक्ष देऊ नका. त्यामुळे आपलं जगणं विसरून जातं, त्यामुळे आपला आनंद हा हरवून जातो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण बरोबरी करतो की शेजारच्याला बंगला आहे, मला कधी बंगला होईल, शेजारच्याला गाडी आहे, मला कधी गाडी होईल, असा आपण विचार करत 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 आपण पैसे साठवतो की मीही त्याच्यासारखंच घर बांधणार, मीही त्याच्यासारखी चारचाकी गाडी घेणार. आणि असं करत करत आपलं आयुष्य निघून जातं. आणि ज्यावेळेस आपण घर बांधतो आणि वास्तुक शांती असते त्या दिवशीच आपल्याला अटॅक येऊन त्या दिवशीच आपला मृत्यू होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा आपल्याला आनंदाने घालवता आला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणाचीही बरोबरी करू नका. हा श्रीमंत आहे, तो श्रीमंत आहे, हा या पदावर गेला, तो त्या पदावर गेला, असं विचार करून 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 आपल्या आयुष्यामध्ये अनेक आनंदाचे क्षण येतात, ते मात्र आपण गमावून बसतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कालांतराने आपलं आयुष्य हळूहळू निघून जातं आणि मग शेवटच्या क्षणी आपल्याला वाटतं की आपण असा विचार उगाचच केला. म्हणून समर्थ म्हणतात की नाशवंत ही सर्व संपदा, काय नको मला पाव एकदा. म्हणून समर्थ म्हणतात की सर्व नाशवंत संपदा आहे, ही कधी ना कधी संपून जाणारच आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक क्षणाचा तुम्हाला आनंद हा घेता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की 84 लक्ष योनीतून आपण फिरून आलेलो आहे, 84,999 योनीतून फिरून आपण येथे आलेलो आहे. शेवटचा जन्म म्हणजे मनुष्य जन्म आहे. त्यामुळे मनुष्य जन्मालाच हे फिरता येतं, हसता येतं, बोलता येतं. तसं प्राण्यांना, पक्ष्यांना, पशु पक्ष्यांना येतं का म्हणले समर्थ. आपल्याला एवढा उत्तमाचा अनमोल देह दिलेला आहे, या देहाची किंमत कुठेही आपण करू शकत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की साध्या डोळ्याचं ऑपरेशन जरी करायचं म्हणलं तर डॉक्टर लगेच म्हणतात की 50,000 तुम्हाला भरावे लागतील. मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं झालं तरी 30-40,000 रुपये आपल्याला खर्च करावे लागतात. बघा म्हणले समर्थ, गुडघ्याची वाटी जरी बसवायची झाली तर 1,00,000 रुपये डिपॉझिट आधी भरा म्हणते. बघा म्हणले अनमोल देह सद्गुरूंनी आपल्याला दिलेला आहे, या देहाचा 1 रुपयाही सद्गुरूंनी घेतलेला नाही. मग हा अनमोल देह आपल्याला उत्तमाचा ठेवता आलं पाहिजे. आणि जेव्हा आपण आनंदी राहू तेव्हाच हा देह उत्तमाचा राहणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी आपल्याला आनंदी ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी आपण नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या देहाची किंमत जर आपल्याला करायची असेल तर दवाखान्यात जावा. बघा म्हणले एक एक पार्टची किंमत किती आहे. आणि जरी तो पार्ट बसवला तरी तो निर्जीवच बसवला जातो. सद्गुरूंनी जसा आपल्याला देह दिलेला आहे तसं परत आपल्याला देह हा कोणीही देत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या देहाचीही काळजी आपण करता आली पाहिजे. नेहमी आपल्याला आनंदीत आपल्याला राहता आलं पाहिजे. आपल्या बहिणी, आपले भाऊ जर कुठं परगावी असतील तर त्यांनाही आठवड्यातून रविवारी आपल्या घरी त्यांना बोलवता आलं पाहिजे. एक छोटीशी पार्टी प्रत्येक घरामध्ये ही झाली पाहिजे समर्थ म्हणतात. प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजेत. एखाद्याला आनंद होईल असं गिफ्ट त्यालाही कधीतरी आपल्याला देता आलं पाहिजे. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करता आलं पाहिजे. बघा म्हटले समर्थ, पेपरमध्ये बघतो, जी 24 तास मध्ये बघतो, इंस्टाग्रामवर बघतो, फेसबुकवर बघतो, काही ना काहीतरी घडामोडी घडतच आहेत. कोणाचा तरी कुठल्या तरी कारणाने मृत्यू हा होतच आहे. म्हणून समर्थ म्हणतात की मृत्यू हा अटळ आहे. प्रत्येकाच्या मृत्यूची तारीख ही पाठीवर लिहिलेलीच आहे. ती तारीख आल्यावर प्रत्येकाला जावंच लागतं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जोपर्यंत आपलं जीवन आहे, जोपर्यंत आपलं वय आहे, तोपर्यंत आपल्याला आनंदाने जगता आलं पाहिजे. आपणही आनंदी राहता आलं पाहिजे, इतरांनाही आनंद आपल्याला देता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्याची आपल्याला इच्छा आहे, जे खाऊ वाटतं ते आपण खाल्लं पाहिजे, कुठं फिरायला जावं वाटलं गेलं पाहिजे, एखाद्याला गिफ्ट देऊ वाटलं दिलं पाहिजे. आपल्याला जे हवं आहे, जे करू वाटतं ते आपण केलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक गोष्टीचा उपभोग घ्या. शेवटच्या क्षणी आपली इच्छा राहून परत जन्म व्हायला नको असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक बोध देतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये 2 पती पत्नी राहत होते.
त्यांच्या गावामध्ये रोज चोरी होत होती. त्यामुळे पती आपल्या बायकोला म्हणाला, पत्नीला म्हणाला की अगं आपण ह्या गावामध्ये रोज चोरी होत आहे, तुझं सगळं सोनं मला तू दे. मी सोनाराकडे जातो आणि त्याची एक सोन्याची गोळा करून आणतो. त्यावेळेस ती पत्नी ही पतीला म्हणाली, ठीक आहे हो, मी तुम्हाला सगळं काही सोनं आज देते. मग त्या पत्नीनेही सगळं कपाटातलं सोनं वगैरे सगळं काढलं आणि मग ते सर्व काही सोनं त्या पत्नीने पतीला दिलं. आणि मग मात्र तिचा पती सोनाराच्या दुकानात गेला आणि सर्व काही सोनं मोडलं आणि त्या सोन्याचा एक गोळा बनवला. आणि तो सोन्याचा गोळा तो रोज आपल्या शेतामध्ये गेला आणि त्या झाडाखाली त्याने एक मोठा खड्डा खांदला आणि त्या झाडाच्या खड्ड्याच्या खाली त्याने ते सोन्याचा गोळा ठेवला आणि वर सगळी काही मातीत पुरली आणि वरती एक मोठा दगड ठेवला आणि तो आपल्या घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशीही तो आला आणि तो दगड काढायचा, ते माती उकरायचा आणि सोन्याचा गोळा आहे का नाही बघायचा आणि परत माती टाकायचा, परत दगड ठेवायचा, परत घरी यायचा. असं रोज करत असताना एका त्याच्या शेजारच्या शेती असणाऱ्या एक शेतकऱ्याने ते सर्व काही प्रकार बघितला. त्याला वाटलं की रोज हा काय येतोय, इथं मोठा दगड उचलतोय, पुन्हा माती काढतोय, पुन्हा माती ठेवतोय, पुन्हा दगड ठेवतोय, पुन्हा पाया पडतोय, पुन्हा जातोय. आपण बघूया की तिथं काय आहे. म्हणून शेजारचे शेतकरी तेथे गेला आणि त्याने भी दगड काढला, माती उकरली, तर त्याच्यामध्ये सोन्याचा मोठा गोळा त्या शेजारच्या शेतकऱ्याला दिसला. त्याने तो गोळा घेतला आणि तो आपल्या घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी मात्र त्या रेशमाचा पती, त्या पतीचा पती पुन्हा तो शेतात आला आणि आपल्या सोन्याचा गोळा रोज तो बघून नमस्कार करून जायचा. आणि त्याने बघितलं, दगड काढलं आणि माती खांदली, मातीच्या खाली तर सोन्याचा गोळाच नव्हता. आणि मग मात्र त्याला वाईट वाटू लागलं आणि मग तो रडू लागला आणि आपल्या घरी पत्नीकडे आला. त्याच्या पत्नीचं नाव रेश्मा होतं. रेश्माला म्हणाला, अगं रेश्मा, तू एवढं मोठं सोनं मला दिलं होतंस, मीही मोडलं की चोरी करून जातील आणि सुरक्षित ठिकाणी तिथे मी आपल्या शेताच्या तिथे झाडाखाली मी ते लपवून ठेवलं होतं, पण आज मी बघायला गेलो तर तिथे सोन्याचा गोळा नव्हता. त्यावेळेस त्याच्या पत्नी रेश्मालाही वाईट वाटलं आणि तीही धचाधचा रडू लागली की काय झालं हो, सगळं अनमोल सोनं आपण किती कष्ट केलं, किती बचत केली, आपण एक दिवस खाल्लं एक दिवस नाही खाल्लं, असं करून आपण सोनं मिळवलं होतं आणि ते सोनं मात्र निघून गेलं आणि कोणी चोरी केलं काय माहिती. आणि दोघंही रडत बसली, दोघंही त्या झाडाखाली जाऊन रडत बसली. त्यावेळेस साधू महाराज त्या झाडापासून जात होते. त्यावेळेस साधू महाराज म्हणाले, अरे काय झालं, तुम्ही दोघं का रडत आहात ते तर सांगा. त्यावेळेस त्या पती पत्नींनी दोघांनीही सर्व काही घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळेस साधू महाराज म्हणाले, अरे मी तुम्हाला तेच सांगतोय, जरी तुम्हाला वाटत होतं की सोनं चोरी करून जातंय म्हणून तुम्ही सोन्याचा गोळा इथं तुम्ही लपवून ठेवला, मग तुम्ही तो उपभोगही घेऊ शकला असता. ती सोनं मोडून तुम्हाला जे हवं आहे, जे नको आहे ते तुम्ही घरामध्ये वस्तू आणू शकला असता, तुम्ही पोटभर खाऊ शकला असता, तुम्ही फिरायला जाऊ शकला असता, कितीतरी तुम्हाला त्या पैशातून तुम्हाला आनंद मिळाला असता, पण तुम्हीही आनंद घेतला नाही. आणि मग मात्र तुम्ही ते सोन्याचा गोळा या शेतात मध्ये आणून ठेवला. मग ज्यानं नेलंय त्याला तरी आनंद घेऊ द्या, त्याला तरी उपभोग घेऊ द्या, त्याच्या नशिबाने त्याला ते सोन्याचा गोळा मिळालाय. देवानं तुम्हाला एवढं देऊनही तुम्ही उपभोग घेत नाही, म्हणून देवानं त्या शेजारच्या व्यक्तीला दिला सोन्याचा गोळा आणि तो निघून गेला, त्याच्या नशिबात होतं त्याला मिळालं. आता तुम्ही रडू नका, आता इथून पुढे जे काही कष्ट कराल ते एवढेही बचत करू नका, तुमच्यासाठी उपभोग घ्या, जिथे जायचंय तिथे जावा, जे खाऊ वाटतं ते खावा आणि आयुष्य हे एकदाच मिळतं, आनंदाने जगा आणि आनंदाने इतरांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करा, असं साधू महाराजांनी पती आणि पत्नीला समजावून सांगितलं. त्यावेळेस त्या पती आणि पत्नीला खूप आनंद झाला आणि त्यांनी साधू महाराजांना साक्षात दंडवत घातला. बघा म्हणजे समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आयुष्य हे अनमोल आहे, असं वाया घालवू नका आणि जे आपली इच्छा आहे, ज्यातून आपल्याला आनंद मिळतो त्या वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करा. नेहमी आनंदित राहा, छोट्या छोट्या पार्ट्या बनवा आणि एखाद्या व्यक्तीला गिफ्ट देण्याचाही प्रयत्न करा. स्वतःही आनंदित राहावा आणि इतरांनाही आनंद द्या, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबू. धन्यवाद. जय सद्गुरू.